मी बघतो. अरे मीर, कसा आहेस तू? ये बस इकडे, बस 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 बस. जो वजन वाढलंय रे. बाबा तुम्ही कसे आहात? मी मस्त, फर्स्ट क्लास. कसा दिसतोय मी तुला? ओके बाय. हाय समीर, फोन घेतलास? नाही. हे थँक्स. हे बघ वाजलास. हां बोला मॅडम. हां नाही नाही मी निघतोच, मी पोचतो ना. चल बाय मिहिर. बाबा मग तुम्ही परत कधी येणार? लवकर परत येईन. पण तुम्ही मला तेव्हा भेटणार ना? नक्की भेटेन. नमिता, मला असं वाटतं की आपल्या दोघींमध्ये एक अलिखित करार झालाय, एकमेकींच्या घरात न डोकावण्याचा. काय गरज होती इतकं सगळं करण्याची? तिचा काही दोष नाहीये. तुला आजपर्यंत मी अनेक वॉर्निंग्स दिल्या, तरीही तू तसाच वागतोयस. म्हणून आज या दोघींसमोर मी पुन्हा तुला सांगते, तू माझ्यासाठी आता फक्त अनोळखी नाही, परका झालायस. यापुढे आपला काहीही संबंध नाही. पुन्हा आम्हाला ओळख दाखवायचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे मला असं वाटतं की निदान आजच्या दिवशी तरी माणसाने प्रामाणिकपणे आपल्या आयुष्याचा एक जमा खर्च मांडायला हवा. म्हणजे आजच्या दिवशी माझा जन्म झाला होता. What are you saying? It's your birthday. Yeah, it is. Oh, many many happy returns of the day. Thanks. You should celebrate today. हा, I should. पण काय झालंय ना, आता ज्यांच्या बरोबर सेलिब्रेट करावं अशी माणसं फारशी उरली नाहीयेत. वहिनी का नाही आली? अगं ती ना चिकवड्या करते आणि वाळवणाकडे लक्ष ठेवायचं ना, म्हणून नाही आली. मग तू तिला मदत करायची सोडून इकडे काय करतेस? वा, सकाळपासून मीच लक्ष ठेवलंय तिकडे आणि चिकवड्या घालायला पण मदत केली मी. आतमध्ये जा म्हटलं ना. मीरा, तू त्याला का बोलतेस? मा नमिताला काय गरज होती ग असं वागण्याची? मा तिने पलाशला बोलवून ठेवलं होतं मिहिरला भेटण्यासाठी. जणू काही मी एखादी राक्षसीण आहे, बाप आणि मुलाला भेटू न देणारी. आणि स्वतः तरी काय करते ग मा? अश्विनीला ज्या प्रकारे घराबाहेर काढलं तिने, काय झालं? दादा आणि त्याचं बाळ वेगळे झालेच ना एकमेकांपासून. पण माझ्या आयुष्यात मी नाही तिला ढवळाढवळ करू देणार मा. उद्या हे लोक मिहिरच्या मनावर असं ठसवतील की मीच वाईट आहे, मी पलाशला त्याच्यापासून तोडलं. आणि त्याला खरं वाटेल ते. शुभंकर, हे जे शुभंकर काय आज एकदम खुश? अरे काय चाललंय काय? कसला गोड आहे माहितीये ना तो. त्याला पहिल्यांदा घेतलं मी ना, तेव्हा इतकं मस्त वाटलं ना. आणि तुला सांगू, हार्डली काही मिनिटं होतो आम्ही त्याच्या बरोबर. यार पण ती गुंगी अजून उतरत नाहीये. अमुक मला त्याला पुन्हा एकदा भेटायचंय.